नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड. सध्या मी आरळे गावातील संदीप शंकर पवार यांनी फुलशेती केलेली आहे आणि त्या फुलशेतीला मी या ठिकाणी भेट द्यायला आलोय. आता या ठिकाणी त्यांची फुलशेती म्हणजे एक तर त्यांच्या शेतीमध्ये गुलाब आहे आणि दुसरा म्हणजे या ठिकाणी शेवंतीची पण फुल लागवड केली आहे आणि तिसरं म्हणजे झेंडू. अशी 3 प्रकारची तिने या ठिकाणी फुलशेती केलेली आहेत. आता तिने पण प्लॉट मी फिरून पाहिलं. प्लॉट एकदम जबरदस्त आहेत आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे 3 फुलांची शेती करणं तेवढं सोपं नाही आणि त्याच्या पाठीमागं पण अर्थकारण असते, ते जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. आता शेतकरी या फुलशेतीकडे वळला आहे आणि ही फुलशेती खरोखरच त्यांना परवडते. आणि पूर्वी काय व्हायचं की आपला नियमित ऊस उत्पादन घेतलं जायचं. आता हा भाग शक्यतो ऊस पट्ट्यातला आहे आणि आता इथला शेतकरीसुद्धा फुलशेतीकडे वळू लागला आहे. हेच त्याचं उदाहरण आहे. आणि आता इथं मी त्यांच्याकडून जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. लागवड कधी करावी, कशी करावी, परत त्याची विक्री कशी करावी आणि त्यातून त्यांना नफा तोटा काय होतो एवढी सगळी मी त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळं ही माहिती शेतकरी मंडळी तुमच्या उपयोगात येणारी आहे. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर इतरांनाही पाठवा. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर हे चॅनेल आवडलं, कारण माझं चॅनेलवर गावाकडचे असे शेती संबंधीचे गावाकडचे व्हिडिओ येत असतात, त्यामुळं माझ्या चॅनेलला पहिल्यांदा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. नमस्कार दादा. नमस्कार. पहिल्यांदा तुमचा परिचय करून द्या. मी संदीप शंकर पवार, राहणार आरळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. बरं, तुमची फुलाची शेती आहे म्हणून मला समजलं आणि या ठिकाणी आता तुमची फुलाची शेती मला या ठिकाणी दिसते. साधारणपणे या ठिकाणी झेंडू आहे, त्यानंतर वरच्या बाजूला शेवंती पण आहे ना, शेवंती आहे, आणखी गुलाब गुलाब आहे. अशी 3 प्रकारची या ठिकाणी तुम्ही फुलशेती करताय. बरं, आता तुमचं पहिल्यांदा मला आता तिन्ही पण फुलांची शेती कशा पद्धतीने घेत आहे याची आपण आज माहिती घेणार आहोत तुमच्याकडून. तर सुरुवात आपण आता व्हिडिओला करूया. आता तुमची झेंडूची शेती किती क्षेत्र आहे लागवड? हे 20 गुंठ. 20 गुंठ्यामध्ये. आणि बरं, आणि गुलाब? गुलाब 15 गुंठ. गुलाब 15 गुंठ्यामध्ये आहे. आणि परत हे शेवंती 15 गुंठ. 15 गुंठ गुलाब, 15 गुंठ शेवंती आणि हे किती? 20 गुंठ. 20 गुंठ. म्हणजे बऱ्यापैकी तुमची फुला शेती आहे. बरं, आता तुमच्या घरात किती मंडळ आहे किंवा तुम्ही ही शेती सांभाळताय, फुला शेती? मी आणि मिसेस. फक्त दोघंची शेती हँडल करताय? होय. बर बर बर. आता मला हे सगळं अर्थकारण जाणून घ्यायचं आहे. फुलशेती करायची म्हटल्यानंतर मनुष्यबळ भरपूर लागतंय. रोज फुलं तोडायची एवढी म्हणजे हजारात फुलं तोडायला लागतात आणि त्याला मनुष्यबळ पण पुष्कळ लागतं. बरं, मला तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते ते पहिल्यांदा मला सांगा. दिवसा काय आम्ही सकाळी 4 ला उठतोय. 4 पहाटे 4 ला उठताय? 4 ला. हा. तिथनं पुढे दिवसा चालू आमचं सगळं. बरं, आता शेतात येऊन नेमकं काय काय करता? फुलंच तोडायची. फुलं तोडायची. बर. आणि मग आता इथं फुलं तोडायला किती वेळ जाते तरी तुमचा? 2 तास लागतात. 2 तास. बरं, आता तिन्ही फुलांची तोड रोज करता काय? रोज रोज. मग साधारणपणे तुमचा आता झेंडू आहे, झेंडू किती किलो तरी रोज तोडताय? रोज 80 किलो असते. 70-80 किलो, 90 किलो. 70-80 किलोच्या रेंजनं तुम्ही तोडताय. आणखी गुलाब? गुलाब 10 किलो. गुलाब 10 किलो. आणि 10-15 किलो असते. 10-12 किलोच्या आसपास असते. अच्छा अच्छा. बरं, आता मला एक सांगा, तुम्ही आता शेती ही फुलांची शेती करायला कधीपासून चालू केली? ते 3 वर्ष झाले. 3-4 वर्ष झाले. 3-4 वर्ष झालं ही फुलाची शेती करायला लागला. बरं, तुमचे आता हे आपला वारणा पट्ट्यातलं तुमचं हे गाव आहे आरळे आणि इकडं पाहिलं तर तसं सगळ्यांच्या शेतात ऊसच दिसतोय. आणि तुम्हाला कसं सुचलं की बाबा फुलशेती करावी? सुरुवात कशी झाली तुमची? सुरुवात आमच्या मामाची असते ना. हा. मामा 8-9 वर्षापूर्वी त्यात येतात. हा. मामांचं आपलं हे लागलं, सहकार्य लाभलं, मार्गदर्शन लाभलं. म्हणले माझा आधी गोठा होता गायींचा. बर. 10-15 लिटर, 10-15 गाय असायच्या, 100-150 लिटर दूध होतं. हा. मग ती बंद करून ह्यात आपलं चालू केलं हळूहळू. मग दुधाचा गोठा एवढा मोठा होता, तुम्ही बंद करायचं कारण काय तरी? बंद करायचं मनुष्यबळ कमी पडायला लागलं मला. हा. पप्पा एक्सपायर झाले आमचे. बर. त्यापासून ते हळूहळू बंद 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 करत आता त्यात इन्व्हॉल्व झालो आम्ही. बर, तुम्ही फुल शेतीकडे वळलासा खरं. मग सुरुवातीला तुमची काय अवस्था होती शेतीची? तुमचं सुरुवातीला कशी शेती करायला केली साई फुलाची? सुरुवातीला मी आल्यात आंतरपीक म्हणून केलं. आल्यामध्ये आंतरपीक. बर. तिथनं माझी सुरुवात झाली झेंडवाची.
मग तिथून पुढं झेंडू झाल्यावर मी शेवंती केली हा आणि आता मागल्या वर्षीपासून गुलाब आणि धरलाय 15 गुंठ. बर. मग सुरुवातीला क्षेत्र किती होतं तुमचं? सुरुवातीला मी 1000 झाडं लावली ती बर. अशी 30 गुंठी आता आली आता आंतरपीक म्हणून. हा. मग त्यावेळी तुम्हाला वाटलं की बाबा ही आपण शेती करू शकतोय, करू शकतो ही शेती फायद्याचं आहे असं तुम्हाला वाटलं? वाटलं. हा. म्हणजे दूध धंद्यापेक्षा ही फायद्याची वाटली का? होय, दुधाने फायदे वाटले. म्हणजे कसं काय तुम्हाला फायदा, म्हणजे काय दिसून आला बाबा की बाबा तुम्हाला ही शेती? दूध धंदे कसं होते, दिवस जातो ना आपला सगळा संपूर्ण. हा ही बाबा सकाळी 4ला उठलं तर 10 11:30 पासून मोकळं होते. हा. तिथनं पुढं आपलं काय सगळं काम होतंय. हम्म. तसं दूध धंद्यात नाही हो, हम्म. उठल्यापर्यंत संध्याकाळपासून त्यातच होय काय? असं होते ना. हा. त्यामुळे या फुलशेतीकडे तुम्ही वळला. आणि वाढती महागाई जरा त्याला कारण आहे. हम्म. परवडत नाही आता दूध धंदा. हम्म. बरं, आता फुलशेतीला खरोखरच मार्केटमध्ये मागणी भरपूर आहे का? मागणी आहे की, हा मागणी बी आहे, माल बी तसा येतोय. हा. दोन्ही बी आवक जावक दोन्ही बी आहे. दोन्ही पण आहे, त्यामुळे फुलशेती फायद्याची आहे. तर फायद्याची बी आहे आणि तोट्याची बी आहे, काही तसं सांगू शकत नाही. हा, मार्केट काय वेळेला अपडाऊन असं होत राहतं. Updown होते. हा. पण एकंदरीत फायद्याची आहे म्हणून हा. तुम्ही करत असेल. होय, बरोबर आहे. आता या ठिकाणी तुमची 3 फुलांची शेती आहे. होय. मग सुरुवात ह्या फुलांची कधी केली, म्हणजे लागवड कधी केली तरी? हे जे 15 एप्रिल लागवड केली. म्हणजे झेंडूची 15 एप्रिल. 15 एप्रिलला. होय. बर. आणि त्यानंतर गुलाबाची गुलाबाची डिसेंबर मध्ये केली ती मागल्या. डिसेंबरमध्ये. होय. आणि आपलं शेवंती मार्च मध्ये. मार्चमध्ये. होय. असे 3. आता झेंडूची सुरुवात तोडणी कधी चालू झाली, किती महिन्यानंतर चालू होते? 1.5 महिन्यानंतर. 3 महिन्यानंतर. 1.5-2 महिने लागतात. 15 जूनला माझा तोडा चालू झाला. हा. आणि सुरुवातीला फुलं किती मिळाली बाबा 20 गुंठ्यामध्ये तरी? सुरुवात काय ते 5-10 किलो होते हो. 5-10 किलो. वाढ जाते हळूहळू. हम्म. पहिले 15 दिवस तरी काय कमीच असते. 10 किलो, 15 किलो, 5 किलो हम्म. असं असते. पण बरं. हळूहळू वाढत जाते स्टेप बाय स्टेप. हम्म. सुरुवातीला कळ्या वगैरे थोड्या कमी कमी असतात. असते. हम्म. झाड सेट होईस्तवर ते 15 दिवस जाते त्याला. हम्म. आणि गुलाबाची आणि शेवंतीची काय कंडिशन? शेवंती काय 3 महिन्यांनी चालू होत्या. 3 लावल्यापासून 3 महिन्यानंतर. हम्म. आणि गुलाब काय 6 महिन्यांनी धरला नव्हता. हम्म. नोव्हेंबर डिसेंबरला लावला होता. हम्म. एप्रिल मेला धरायला चालू केलं मी. होय काय? कळी मारत होतो. हम्म. मग साधारणपणे आता मला सांगा, झेंडूची शेती ज्या वेळेला आपण तोडणी चालू करतोय, ती शेवटची लास्टचा तोडा जे होतोय ती अशी साधारणपणे किती कालावधी, महिना तरी? आता मला 3 महिने झालं बघायला. हा. मग अजून इथून पुढे किती महिने तोडणी होणार तरी? नाही, आता 2 महिने झाले आणि महिना तोडणार मी. आणि 1 महिना. होय. मग 3 ते 4 महिने 3 महिने चालते, 2 महिने चालते. कसं म्हणजे वातावरण, हा. तुमचं नियोजन त्याच्याबरोबर राहते ते. बरोबर. असं होते. तुमचं तर व्यवस्थित जर नियोजन असलं तर 3 महिने चालते. आता ही झेंडूची लागवड केली आहे ती कशी केली आहे? ते 6 बाय 1.5 वर आहे. 6 बाय 1.5. बर. अंतर हे असं दोन्ही अंतर सरीतलं 6 6. फूट हा. आणि दोन्ही 1.5 फूट आहे. दोन्ही झाडामधलं अंतर 1.5 फूट आहे. 1.5 फूट काय? आणि मग तुम्हाला रोपं किती लागली तरी साधारणपणे? 3000 रुपये, 2700 रुपये. 2700 रुपये आहेत. मग तुम्ही ही रोपं कुठनं मागवली किंवा काय? आपले केरलेत ना. केरले गाव? होय. म्हणजे काय रोपवाटिकेचं काय नाव सांगू शकता? रोपवाटिका. काय नाव? आनंद मंगल आनंदी मंगल रोपवाटिका. रोपवाटिका म्हणजे माने यांचीच आहे ना? मान्यांची हा हा. मग तिथं खात्रीशीर रोपं मिळतात तर? मिळतात. अच्छा अच्छा अच्छा. कायम आपण तिथनं रोपं घेतोय. आणि मग गुलाब किंवा शेवंती? गुलाब ते बेंगलोर येते, मागवायला लागतोय ते. बर. मग त्याचं हे तर कोण स्टॉकिस्ट वगैरे कोण आहे किंवा ते काय? शिरोळला पंकज पाटील म्हणायचं शिरोळा. तिथून तुम्ही मागवताय? मागवतो त्यांच्या. आणि हिची फुलं कुठून मागवताय रोपं? शेवंती हा. त्यांच्याकडनंच. त्यांच्याकडनंच. आणि आपला फक्त झेंडू तुम्ही इथून मागवताय? इथून मागवतो. हा हा. बरं, पहिल्यांदा रोपं ही कशी कोणत्या दरात भेटतात तरी? काय ते 1 रुपये 80 पैसे आसपास, ते 2.5 रुपये आसपास बसते रोप. हा. 1.5-2-2.5 रुपयाच्या आसपास. आसपास बसते. मग गुलाब असून दे किंवा आता झेंडू असून दे किंवा शेवंती असून होय. दे. आता मला एक सांगा, फुलशेती करायची म्हटल्यानंतर त्याला पाणी पण पाहिजे रोपाला. पाहिजे, होय. आणि त्याला आता बऱ्याच वेळेला काय वेळेला तुम्ही तार वगैरे मारता. मारले. मग ह्याचं नियोजन कसं केलंय, पाण्याचं नियोजन किंवा पाणी ह्याला औषध फवारणी किंवा हे कसं कसं देता, काय सांगशील? पाणी का आपलं पदरचं आहे, घरचं आहे, विहिरीचं आहे, ठिबक केलंय. हा. आणि लागवड नियोजन काय तुम्ही तुमच्या ह्याच्यावर राहते. कोण सुरुवातीला भेसळ घालतंय, कोण घालत नाही. हा. आम्ही सुरुवातीला भेसळ घालतोय. भेसळ म्हणजे? लावण करतानाच की लागवड टाकायची हो. हा. आणि बेड पाडायचं त्याचं. बर. आणि तिथून पुढं पुन्हा चालू त्याचं रोपांचं. बर. सुरुवातीला 15 दिवस 2 आळवणे होते त्या.
पुन्हा लागवड घालायची टोकून हम्म. आणि पुन्हा 1.5 महिना झाला की अनेक भेसळ घालायचा हम्म. आणि पुन्हा काय वर्ण फवारणी आहेतच मग फवारणी. झाडाचं ही बघून रोगराई हम्म. झाडाची कपी ही बघून म्हणजे ग्रोथ बघून हा ग्रोथ बघू. असं नियोजन असते ते. हा हा. बरं ह्यांच्यानी रोग किंवा काय असा आजार किंवा ह्याच्यावर काय त्याच्यावर कुठला काय पडतो काय? करपा आणि आळी हे दोनच रोग जास्त काय ना? दोनच. जास्त त्यामध्ये. करपा आळी बी केमिकल करपायचे असतं हा मग तो कधी पडायला चालू होतोय काय असं काय? ते काय वातावरणावर राहते होय? ऊन पाऊस झाला की ते चालू होते काय म्हणला तुम्ही? करपा कधी पडतो तरी? ऊन पाऊस झाला की चालू होते करपा. होय काय? होय मग पाऊस कमी पडल्यामुळे पडतोय म्हणता का तुम्ही? नाही नाही तर ऊन पाऊस झाला की ऊन पाऊस. हा होय. कधी ऊन पडतंय कधी पाऊस असं पडतोय. झालं की करपा यायला चालू होतं. हम्म. मग त्याला औषध कुठलं बाबा जालिम काय? त्याला काय आता औषध मार्केट भरपूर आहेत हा ते आपल्या तुमच्या झाडाची स्टेज काय आहे करपा कुठल्या स्टेजला आहे बर. त्याच्यावर वापरायचं. आता याला तुम्ही खताचं नियोजन कसं करता? खताचं डोस वगैरे कधी कधी देताय खताचं किंवा काय सुरुवातीला मग म्हटलं तुम्हाला आम्ही करताना भेसळ घालतोय हा डीएपी पोटॅश हम्म. मायक्रोन्यूट्रॉन हम्म. असं घालायचं हम्म. सेंद्रिय 1-2-3 बॅगा हम्म. आणि त्यानंतर पुन्हा काय वॉटर सुटून मध्ये येते मग 1261 हम्म. 1345 फुलांची अवस्था बघून हम्म. तिकडे सोडत राहायचं आठवड्यात एकदा. मग ते कसं सोडताय ते? डिबग नसकी ठिबक ना? डिबग हा हा. मग प्रत्येक रोपाच्या ह्याच्यापर्यंत जाते जाते मुळापर्यंत. मला पण जाते हम्म, हम्म. त्यामुळे ती चांगली वाढ होते. वाढ होते. आता मी तो पाहिलं फिरून तुमचा प्लॉट एकदम मस्त वाढला आणि आता रोपांची वाढ सुद्धा चांगली झालेली आहे. म्हणजे साधारणपणे आता डोक्यापर्यंत मला फुलांची झाडे वाढलेली दिसतात. खरोखरच प्लॉट एकदम भारी आलाय, मस्त आहे. अलीकडच्या काळात आता मी बऱ्याच ठिकाणी फिरतोय आणि मला आता असं जाणवलं की हा ऊसपट्ट्याचा भाग आहे आणि या ठिकाणी सुद्धा फुलाची शेती करू लागल्यात. आता तुम्ही सुद्धा त्यामध्ये पण आहे. तर मला या वेळेला विचारायचं होतं, एवढ्या मोठ्या प्रमाणात फुलं तुम्ही रोज तोडताय, ही तोडल्यानंतर पुढं काय करता याचं नेमकं? कोल्हापूर मार्केट कोल्हापूर मार्केटला नेताय? नेते होय. बर. मग आता ते कशी कशी सोय करताय तरी जाताना येताना किंवा काय? गाडीच टू व्हीलर टू व्हीलरवर ना? होय. रोजची किती फुलं नेताय तरी? 100 रुपये किलो असते ती. 100 किलो होय. गाडी मग किती पोत्यात मावत्यात किंवा काय? 4 पोती 4 पोती. होय मग ती मग एका गाडी मावत्यात जात्यात. तुम्ही एकटं नेताय र? होय एकटं. हा हा. तिथं गेल्यानंतर मग काय व्यापाऱ्यांनाच विकताय का कसं काय? कसं तिथलं बघून कोण आलं तसं तर द्यायचं नाही बसून विकायचं. हा बसून पण विकताय? बसून विकते शक्यतो करून बसून विकते आम्ही. होय होय काय सांगताय? होय. मग बसून समजा सकाळी किती वाजता जाताय म्हणला? तिथनं 6 वाजता बाहेर पडायचं 5:45. बर. 6:30 पावणे पर्यंत जाते मार्केटला. हम्म. तिथनं मग- मग व्यवहार चालू मग. मग व्यवहार तुमचा किती वाजेपर्यंत तुम्ही फुलं एवढी विकून रिकाम होताय तरी? काय रोजचं टायमिंग वेगळं. तरी पण एक सरासरी? सरासरी 10-10:30 वाजतेच हा मग 10 वाजेपर्यंत तरी तुमची फुलं विकून होत्या? विकून होतं. मग त्याला एक 3-4 तास तरी आरामशीर जात असतील. 2-2.5 तास धरायचं. आता या ठिकाणी तुमचं फुल शेतीचं जवळपास 50 गुंठ्याचं क्षेत्र आहे बरोबर? होय. मग एवढ्या ठिकाणची फुल शेती तुम्ही कशी हँडल करता किंवा तुम्हाला कामगार मनुष्यबळ कसं उपलब्ध होतं? 5 असतात राहिलं. बाहेरचं 5? होय. हा हा. आम्ही 2 जण 7 जण असतो. मग किती वाजता तुम्ही शेतात येताय तरी? 4 वाजता. बर. मग शेतातील नेमकं काय काय करता तरी? काय तोडणी चालू करा डायरेक्ट. बर. आणि इतर वेळेला सुरुवातीला किंवा नंतर? पुन्हा काय औषध पाणी आहेच की बाकी काय ना काय असतं. हा. बाकी मग ह्याला काय जास्त मजूर इतर कामासाठी लागत नाहीत? नाही ते तार काठी ते काय लागत नाही. मग तार काठी काठी बांधणं हा तोडणीलाच मजुरी जादा लागते. हा म्हणजे रोजचं काम असल्यामुळे. होय रोजचं काम असल्यामुळे. बरं आता मला एक सांगा, तुमचं आजपर्यंतची लागवड, हा मजूर बरोबर, हा तुमचं ड्रिप सिस्टम काय असेल, हा. खत किंवा औषधं, याच्यावरचा तुमचा किती खर्च होतो साधारणपणे एवढ्या क्षेत्राला? आता माझं साधारणतः रोजचं 5-7 गाड्यांना 700 रुपये तर खर्च येतो या 700 रुपये मजुरांचा. मजुरांच्या सकट? होय. हम्म, आणि काय लागवड तुम्ही ह्याच्यावर राहते ना, आपल्या झाडांच्या ह्याच्यावर राहते नाही. हम्म, वाढ कशी आहे, माल पाहिजे काय कसं, हम्म. ते एक आपलं 3-4 हजार रुपये जाते ते आठवड्याला. आठवड्याला 3-4 हजार खर्च येतोय. होय. आणि कामगारांचा किती म्हणला तुम्ही? 500 रुपये. 500. म्हणजे हा कायमस्वरूपी खर्च धरून चालावं लागतं. होय. ते रोजचं 700 रुपये वाहतुकी सकट अंगावर पडले आहेत आमच्या. हा हा. माल 700. खपून देणार नाही खपून. बरं आता आपण तुमच्या गुलाबाच्या शेतीमध्ये आलोय. ही गुलाबाची शेती किती महिन्याची आहे तरी? हे आता 8-9 महिने झाले. 8-9 महिने झालं. होय. आणि अजून किती पुढं चालू राहणार आहे? 3 वर्ष. किती? 3 वर्ष. 3 वर्षी गुलाबाची शेती चालते? होय. काय सांगताय? आपल्या ह्याच्यावर राहते होते. हा.
ते नियोजनवर राहते 4 वर्ष चालते 5 वर्ष चालते हां हां कसं नियोजन लावतील तुमचं हां हां व्यवस्थापन महत्वाचं व्यवस्थापन नियोजन महत्वाचं गुलाब शेतीसाठी. बर आता मला एक सांगा, गुलाबाची शेती करायला लागलाय मग ह्याच्यासाठी तुम्ही अशी काय काय काळजी घेताय तरी? काळजी काय ट्रिप्स आणि करपा हां दुसरं काय लागत नाही. दुसरं काय नाही. करपात जास्त करून फुलांना धोकादायक आहे काय? हां हां उन्हाळ्याला पावसाळ्याला करपा हां उन्हाळ्याला ट्रिप्स ट्रिप्स. मग त्याला काय तुम्ही करताय? औषध पाणीच की. कुठलं औषध करताय काय माहित आहे? आता काय त्याला आठवड्याला वेगळं असते औषध. होय काय? होय हम्म. एखादं औषध काय एखादं नाव सांगायचं आपण. हां हां भरपूर औषध आहेत. भरपूर औषध. बर ही जात कुठली म्हणायची? बटन गुलाब. बटन गुलाब. ही जी फुलं अगदी मिडियम असतात किंवा मोठी असतात काय? हायच रेंज काय? याला सुद्धा मार्केट भरपूर आहे असं तुमचं म्हणणं आहे? हां हां. ही कशासाठी वापरली जाते असं काय तुम्हाला माहिती? हारासाठी. अच्छा अच्छा अच्छा. हारासाठी याची जास्त करून मागणी आहे. म्हणजे तोडणी किती दिवसांनी करताय तुम्ही? रोज तोडतो. रोज गुलाबाची तोडणी आहे? एक दिवस अडकूनुसार. हां एकदा हा प्लॉट एकदा तो प्लॉट. हां हां. जी मोजकी तोडायला आल्या तेवढीच तोडायची आणि मी टप्प्याटप्प्यानं असे मागं पुढं येतात. मला एक तुम्हाला महत्वाचा प्रश्न विचारायचा होता. पावसाळ्यात फुलशेती करणं बऱ्याच वेळा लोकांना भीती वाटते, तर तुम्हाला काय वाटतं की बाबा पावसाळ्यात फुल शेती करणं खरोखरच चांगलं किंवा काय? आता पावसाळ्यात सगळे सीझन असतात नाही, श्रावण पावसाळ्यात गणपती पावसाळ्यात. बर. त्यामुळे फुलशेतीला मार्केट पावसाळ्यात ज्यादा. म्हणजे फुलशेती केली तर पावसाळ्यातच फायद्याची आहे. फायद्याची. आणि पावसाळ्यात सण उत्सव सगळं आता श्रावण महिना चालू झाला आहे. दसरा. हा दसरा दिवाळी इथून पुढे चालूच झालं. त्यामुळं पावसाळ्यात फुलशेती कधीही केलेली चांगलंच. म्हणजे मार्केटचा तुम्ही त्याचा फायदा उठवू शकता. मला एक सांगा, तुमची एकूण शेती किती आहे तरी? 4 एकर. 4 एकर. मग त्यातल्या तुम्ही आता मला सांगितलं की 20 गुंठ झेंडू आणि बाकीचं 15-15 ना? 15 गुंठ. हा मग 15 30 आणि 20 50 गुंठ. मग फुला शेती पण तुम्ही करताय आणि तुमचा मी येतानाच पाहिलं की वाटत तुमचा जनावरांचा गोठा सुद्धा होता. मग आणि ऊस पण आहे म्हणता. मग यातले तुम्हाला कुठली शेती चांगली वाटली किंवा व्यवसाय आवडला? व्यवसाय काय आता संपूर्ण सगळा चांगलाच आहे. आपली आवड निवड राहते नाही. हा आता आम्ही गोठा बंद केला ना फुलशेती केली. एक व्यवसाय बंद केला. मग फुलशेती तुम्हाला खरोखर फायदेशीर वाटते? हाय फायदेशीर. म्हणजे काय बाबा तुम्हाला या फुलशेतीपासून काय फायदा झाला किंवा काय तुम्हाला शेतीनं कसं सावरलं किंवा काय फायदा? म्हणजे आपल्या गरजा भागतात नाही. हा कायमच्या गरजा भागतात. कुणाला काय हात पसरा लागत नाही. हा रोजचा ताजा पैसे येतात. रोजचा ताजा पैसा फुलशेतीतून मिळतो. हे तुम्ही रोजचं मार्केटला जाताय फुलं विकताय त्यामुळे तुम्हाला हातात पैसा येतोय. आपला. आता मला थोडक्यात माहिती घ्यायची होती, ते म्हणजे गुलाबाची शेती तुम्ही केल्या. हे गुलाबाच्या झाडामधलं अंतर किंवा या दोन्ही सरीमधलं अंतर किती आहे तरी? 7 बाय 2.5 आहे. 7 फूट दोन्ही रेगातलं अंतर आहे. आणि दोन्ही झाडातलं अंतर किती? 2.5 फूट. बरं याची छाटणी कधी कधी करताय किंवा काय? छाटणी काय झाडाच्या ग्रोथवर राहते. आपल्याला अडचण करायला लागलं, काय संबंध आला बाबा जास्त घाण झाडाला वाटायला लागली तर छाटणी करायची. हां. आणि ती कोणत्या कारणासाठी छाटणी करतात किंवा काय? परत तुम्हाला माल ज्यादा पाहिजे असला तर एक शेतीचा विषय होतोय. माल ज्यादा म्हणजे असं तर म्हणतो सिस्टम करते बघा. हां ते असं खालून फुटवा काढते ज्यादा ती. हां छाटणी केली. बरं म्हणजे छाटणी केली की फुटवा वाढतोय. फुटवा वाढतो आणि फुटवा वाढल्यामुळे फुलं पण वाढत असतील ना? हां म्हणजे छाटणीचा हा फायदा आहे तर. आणि तुम्हाला आज जायला तुम्ही अडचण करायला लागलं की छाटणी करायची. अच्छा अच्छा. औषध मारायची अडचण व्हायला लागली की छाटणी करायची. बरं यासाठी कसली जमीन असावी किंवा काय? जमीन निचऱ्याची लागते. निचरा म्हणजे पाणी राहू नये. पाणी राहू. हां हां. बरं समजा निचरा नाही झाला तर काय होतंय? मरते ते. मरत्यात काय रोग? त्यामुळे निचऱ्याची शेती असणं महत्वाचं आहे. आणि याला पाणी किती दिवसांनी द्यावं लागतं तरी? पाणी काय उन्हाळ्याचं पाणी फक्त. आणि ते किती दिवसानं उन्हाळ्यात द्यावं लागतं किंवा काय? तुमचं ठिबकच्या ह्याच्यावर तुमचं शेड्यूल कसं आहे, वातावरण जमीन कशी आहे हां त्याच्यावरच राहते. हां जमिनीचा ओलावा बघून तुम्ही पाणी देताय. 4 दिवसातनं आठवड्यातनं तेव्हा राहते ते वातावरण कसं आहे. आता आपण तुमच्या या शेवंतीच्या प्लॉटमध्ये आलोय. ही कोणती जात आहे म्हणायचं किंवा काय? पूर्वा व्हाईट. बरं ह्याची रोपं कुठून मागवली होती तुम्ही? रोपं बेंगलोरहून. बरं किती महिन्याची असताना किंवा काय मागवली ते?
हे काय तुमचं 15 ते 21 दिवसा पुढे 21 दिवसाच्या पुढची असतात. होय. मग याला किती खर्च आलता इथंपर्यंत आणण्यासाठी? ते 3 रुपये रोप पडते बाबा, 2.5 ते 3 रुपये पडते रोप. अच्छा अच्छा, जागा असतो. जागे असतो बघ. आता मी या ठिकाणी पाहतोय हा प्लॉट पाहिल्यानंतर असं वाटतं की तुमच्या शेतात किंवा आपल्या जमिनीवर चांदणं पसरले की काय होय. असंच वाटायला लागलं. एकदम मस्त भारी प्लॉट वाढला. रोपं अगदी मिडियम साईजमध्येच वाढले ते, पण फुलंसुद्धा भरपूर लागलेले आहेत. आणि त्याला साधारणपणे एका झाडाला किती फुलं लागतात तरी? किलोच्या आसपास पडते बाबा. किलोच्या आसपास. होय. हां हां. आणि याला फुटवासुद्धा बराच दिसतोय. होय. हां हां. मग ह्याला प्रचंड मागणी आहे तर. मागणी पडते श्रावणमध्ये मागणी असते नाही. हां. पण ह्याला दर काय असतो आता बाजारात सध्या? आता सध्या काय 50 रुपये चालू आहे. 50 रुपये चालू आहे. होय. मग जास्तीत भाव याला किती भेटतो किंवा काय? 200 रुपये आसपास जाते. 200 रुपयेपर्यंत जाते भाव. होय. मग तू कधी जातो किंवा कुठल्या महिन्यात जातो काय? मागणी आणि मालाच्या आवकमध्ये फरक पडला की जातोय. हां, तरी पण सणवार एखादा आपण धरून चाललोय. मागणीच्या ह्याच्यात माल कमी पडला की दर वाढतो. होय काय? होय. हम्म. सणवारचा काय विषय येत नाही एवढा. नाही काय? हम्म. वातावरणानं बागा गेल्या, उन्हाळ्या टेम्परेचरनं बागा गेल्या की माल कमी पडला की वाढतोय दर. बर बर. यांची कुठल्या महिन्यात उत्पादन घ्यावं असं तुम्हाला काय वाटतं? ही जी लागण तुम्ही फेब्रुवारीपासून एप्रिल पासून करू शकता, मार्च पासून. हां. मार्च एंडिंग, एप्रिल पहिला आठवडा, तिथून पुढे नाही चालत ते. तिथून पुढे चालत नाही. होय. बरं, उन्हाळ्यात एक पीक घेतलं चालतंय का नाही? उन्हाळ्यात लागण करायला लागतं नाही ते. हां, उन्हाळ्यात. हा, तेच मला विचारायचं होतं. उन्हाळ्यात लागण करायची लागण करायची आणि तिथं पुढं पावसाळ्यात मग असं उत्पादन त्याचं घ्यायचं. होय. हां, उन्हाळ्यात का चालत नाही बरं? ह्याचा हंगामच आहे ना तो. हां. पावसाळ्यात चालतंय. जेवढा पाऊस जाता तेवढं ती ग्रीप धरते. म्हणजे दिवस बारीक मोठा त्याच्यावर ही जात आहे. होय काय? जेवढा दिवस मोठा तेवढं ही चांगली येते. 15 फेब्रुवारी नंतर आपला दिवस मोठा होत जाते नाही. त्याच्या आधी लाईटिव्ह करतात तिकडे आपल्याला कोण करत नाही. लाईटिव्ह मेंटेनन्स जात आहे त्यामुळे कोण कोण आला लागत. हा, इकडे लाईटिव्ह कोण करत नाही. करत नाही. अच्छा अच्छा. आपल्या ह्या वातावरणात ते 15 फेब्रुवारी नंतर करतात सरासरी. म्हणजे मोठी शेतकरी लाईटवर असं ते करतात ते. आता आपण तुमच्या तिन्ही ठिकाणच्या प्लॉटला भेटी देऊन आलो आणि तुमची तिन्ही ठिकाणची जी फुलाची शेती अतिशय चांगली वाटली. मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा होता आणि तो म्हणजे आपल्या आर्थिक बाजूसाठी फुलाची शेती खरोखरच परवडते का हो? आणि तुम्हाला आतापर्यंत या शेतीतून किती फायदा झाला तरी? फायदा म्हणजे आता आपला माल 3 टन निघालाय. हां. म्हणजे तुमचं सगळं आर्थिक गणित दरावर राहते. हां. बाबा 20 रुपये दर लागतोय का 50 लागतोय का 100 रुपये लागतोय. हां. हे प्रत्येक सीझननुसार तुमचं आर्थिक गणित दरावर सगळं असते. फक्त माल काढायचा आपल्या हातात असते, दराचे आपल्या हातात नसते. त्यामुळे तरी पण सरासरी दर तुम्हाला आता किती भेटतो? सरासरी मला आता 40 रुपयाच्या आसपास दर घेतलाय हां. सरासरी. मग रोजची तुमची आता 100 किलो फुलं जातात म्हणला तिन्ही प्रकारचे. होय. मग महिन्याला किती होतात किंवा काय, किंवा आतापर्यंत किती तुम्हाला कमाई झाली यातनं खर्च वगैरे जाऊन? कमाई कसं होतंय तुम्ही काय म्हटलं तुम्हाला दरावर राहते ती. हां. तरी पण आता बाबा तुम्ही इतकी वर्षी शेती करताय किंवा आता ही 3 प्रकारची फुला शेती करताय, तुम्हाला आतापर्यंत किती फायदा झाला किंवा काय? आता तुम्हाला फायदा तर झालाय, त्याशिवाय तर तुम्ही शेती करत नसेल. बरोबर आहे. करते आता काय 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 वेळा मजूर अंगावर असतात, काय काय वेळा पैसे मिळते. ही दोन्ही बी बाजू हे असतात नाही. हां. आता मगाशी म्हटलं का तुम्हाला आपण रोज 1000 रुपये खर्च ठेवल्या गत आहे. हां. जर फुलं विकून देत नाही ना ऐकून, हां, ते सगळे गणित घरात घातल्यावर पैसे बघतो. हां. तरी पण आता रोज तुम्ही एक 100 किलोची फुलं नेताय, एक 50 रुपयानं धरलेत, बरोबर? होय. 50 किलोनं 100 किलोचं किती झालं? कायमच 50 मिळेल असं नाही. आणि ते मध्यम लेवल एक धरून चाला दराची. लोकांत काय ते 1000-1500 पर्यंत दिवसाला राहिले माप झाला. हां. त्याचा हिशोब तेवढा हिशोब येतो. मग महिन्याला तुम्हाला किती होतात तरी काय तुम्ही अंदाज काढला का नाही? 1000-1500 म्हणतो ना दिवसा. महिना 31-12,000 पण म्हणायचं धरायचं. हां. मग अशी किती दिवस फुल शेती चालते? ठीक आहे, आता 3-3.5 महिने. 3.5 महिने. होय. अच्छा अच्छा. एकंदरीत असा प्रवास आहे तर तुमचा फुलशेतीचा. पण फुलशेती परवडते नक्की? नक्की परवडते. हां. इतर शेतीकडनं आता तुम्ही इकडे वळलाय. होय. दूध धंदा सुद्धा तुम्ही आता जवळपास बंदच केलाय म्हणताय. मग फुलशेती खरोखरच फायद्याची आहे. होय.